नमस्कार मित्रांनो. पार्टीला वगैरे आपण गेलो की बरेच लोक एकमेकांना काहीतरी चॅलेंज खेळ करतात किंवा चॅलेंज देतात, हे अमुक एक करून दाखव म्हणून. तर तुम्ही सुद्धा असं एखादं चॅलेंज देऊ शकता. तर आता तुम्हाला एक चॅलेंज देतो. हा एक पेपर आहे आणि मीच करून दाखवतो. अर्थात हा पेपर आहे. या पेपरचे तुम्ही निम्म्यावर फोल्ड करत 7 पेक्षा जास्त फोल्ड करून दाखवायचे. आता हा A4 साईजचा पेपर आहे आणि त्याचे मी आता तुम्हाला 7 पेक्षा जास्त फोल्ड होतात का दाखवतो. हा एक फोल्ड झाला पहिला, हा दुसरा झाला, हा तिसरा झाला, हा चौथा झाला, हा पाचवा झाला आणि 6वा होतच नाहीये. 7 पेक्षा नव्हे, 6 सुद्धा होत नाहीये याचे. आता तुम्हाला कदाचित वाटत असेल की हा A4 साईजचा पेपर आहे, त्याच्यामुळे कदाचित हे 7 पेक्षा जास्त फोल्ड होत नाहीये. तर आपण थोडासा मोठा एक पेपर घेऊन बघूया त्याचं काय होतं ते. माझ्याकडे पेपर आहे, हा मोठा पेपर घेतलाय मी आणि याचे आपण फोल्ड करून बघूया. हा झाला पहिला फोल्ड, ठीक आहे. हा दुसरा फोल्ड, हा तिसरा फोल्ड, हा चौथा फोल्ड, हा पाचवा फोल्ड आणि हा 6वा पूर्ण होत नाही. अगदी बळेने केला तर 6वा होईल, 7वा तर अजिबातच होत नाही. ठीक आहे. म्हणजे तुम्ही 6 किंवा 7च ह्याच्यावर कागदावर करू शकाल. बरोबर आहे. तर मला असं वाटतं की या कागदाची हे साईज मोठी आहे आणि त्याचा थिकनेस जरा जास्त आहे, त्याच्यामुळे कदाचित फोल्ड होत नसते. तर आपण काय करूया, थिकनेस कमी असणारा पेपर घेऊया. हा माझ्याकडे एक पेपर आहे, त्याचा थिकनेस कमी आहे. हा वरचा प्रकारचा कागद आहे आणि आता हा जो दाखवला कागद तुम्हाला, हा जो कागद दाखवला याच्यापेक्षा नक्कीच त्याचा थिकनेस कमी आहे, कारण हा प्लास्टिक कोटेड कागद आहे, त्याच्यामुळे आता थिकनेस जास्त आहे. तर हा वर्तमानपत्राचा कागद घेऊया आणि ह्याचे फोल्ड किती होतात बघूयात आपण. हा एक फोल्ड झाला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा आणि 7वा अगदी बळेने होतोय, 8वा होत नाही. हे 7 पेक्षा जास्त फोल्ड याही पेपरचे होत नाही. तर याच्या हा थिकनेसचा आणखीन याच्यापेक्षा कमी थिकनेसवाला एखादा पेपर घेऊन बघूयात का आपण, काय होतं ते बघूयात आपण. हे बघा, मी हा ॲल्युमिनियम फॉईल घेतली आहे आणि या ॲल्युमिनियम फॉईलचे आपण फोल्ड करून बघूया. हा पहिला फोल्ड आहे, हा दुसरा फोल्ड आहे, हा तिसरा फोल्ड केला मी, चौथा फोल्ड, पाचवा फोल्ड, 6वा फोल्ड, 7वा आणि 8वा होत नाहीये. गुंडाळी होती सगळी. ओके. आणि ॲल्युमिनियमचा असल्यामुळे तो गुंडाळी होते, त्याची फोल्ड होत नाही. ठीक आहे. तर तुमच्या असं लक्षात आलं असेल की 7 पेक्षा जास्त आपण फोल्ड याचे करू शकत नाही. कुठलाही पेपर घेतला आणि साईजचा मोठ्या साईजचा जरी घेतला, म्हणजे कारण काय काय आहे जास्त आपण जर विचार केला तर, एक तर आपण ज्यावेळेस फोल्ड करतो त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं असेल की एखादा कुठलाही पेपर आपण घेतला, एक्झाम्पल हा, तर ज्यावेळेस आपण आता हा 0.1 mm चा पेपर आहे असं समजूयात आपण. हा जनरली 0.1 mm चा असतो. आपण ज्यावेळेस पहिला फोल्ड करतो, आता हा 0.1 चा आहे, पहिला फोल्ड केल्यानंतर त्याची जाडी जी आहे ती दुप्पट झाली. त्याच्यानंतर हा केल्यानंतर आणखीन त्याची जाडी वाढली. म्हणजे थोडक्यात काय की आपण ज्यावेळेस फोल्ड करतो त्यावेळेस त्याची जाडी वाढत राहते. दुसरं काय आहे
तर पेपरचा आकार लहान होतो. लहान होत गेल्यानंतर आपल्याला फोल्ड करायला अवघड जातं आणि पेपर वळवणं किंवा असं फोल्ड करणं अवघड जातं. अशी 2-3 कारणं आहेत. तर आपण असं एक हे करूया की आता मी इथे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. पहा कॅल्क्युलेशन. इथे पेपर फोल्डची आपण पेपर जो आहे तो 1 mm चा पेपर आहे, असं 0.1 mm चा पेपर आहे थिकनेस त्याचा, असं आपण समजूया. एक फोल्ड केला, हा एक फोल्ड केला मी पेपरचा, एक फोल्ड केला की काय होईल, त्याची जाडी 0.2 होईल. 2 फोल्ड केल्यानंतर 0.4, 3 केल्यानंतर 0.8, 4 केल्यानंतर 1.6. तुमच्या लक्षात येते का काय होतं ते? म्हणजे याचं जे जाडी जी वाढते ना, ती जाडी कोणत्या प्रकाराने वाढते, तर ही घातांकीय वाढ म्हणतात त्याला. म्हणजे एक्सपोनेन्शियल वाढ होते याची. तर ही जी वाढ आहे ना, ही वाढ होत असल्यामुळे आपल्या असं लक्षात येईल की तुम्ही ज्यावेळेस 7 फोल्ड करता, 7 फोल्ड केले की त्याची जी जाडी आहे ना, ती साधारणपणे 1.28 सेंटीमीटर होते. म्हणजे जो पेपर 0.1 mm चा आहे त्याची जाडी 1.28 सेंटीमीटर होते. आता 1.28 सेंटीमीटर म्हणजे साधारणपणे बघा वही आहे, वहीची जाडी होते. वहीची जाडीचा आपण पेपर फोल्ड करू शकू का? नाही. थोडक्यात काय, तर जसं जसं तुम्ही हे वाढवत जाता तसं तसं घातांकीय श्रेणीमध्ये या पेपरची जाडी तुम्ही वाढवत जाता. मजा आहे ना? म्हणजे तुम्ही हे चॅलेंज तुम्ही तुमच्या मित्रांना देऊ शकता की फोल्ड करून दाखवा म्हणून. पण याच्यामध्ये थोडंसं एक आणखीन एक गंमत तुम्हाला सांगतो. समजा तुम्हाला असं पॉसिबल झालं की तुम्ही 42 टाइम्स म्हणजे 42 वेळा असं फोल्ड करू शकला. 1 2 3 4 42 टाइम्स. तर तिथे एक फॉर्म्युला लिहिलाय बघा मी. काय आहे की थिकनेस जो आहे तो पेपरचा थिकनेस गुणिले 2n. n म्हणजे काय, नंबर ऑफ फोल्ड्स. असं जर आपण कॅल्क्युलेशन केलं आणि इथं 2⁻42 केलं तर त्याचं जे उत्तर येतं ना ते येतं 4 लाख. तुम्ही कॅल्क्युलेटरवर नाही होणार पण कॉम्प्युटरवर करून बघू शकता. 4,39,804 किलोमीटर्स. आणि हे जे अंतर आहे ना, म्हणजे ही जी जाडी आहे ना, परत एकदा सांगतो, 4,39,804 किलोमीटर्स ही जी जाडी आहे ना पेपरची जाडी, ही जाडी आपलं जे पृथ्वी आणि चंद्र यांचं जे अंतर आहे ना, सरासरी अंतर, ते आहे 3,84,400 किलोमीटर एवढं आहे. म्हणजे त्याच्याही पेक्षा जास्त जाडीचं अंतराचा पेपर कॅल्क्युलेशन करून आपण काढू शकतो. अर्थात फोल्डिंग करणं हे शक्यच नाही आपल्याला प्रत्यक्षात. मित्रांनो, ही खूप छान अशी गणितातली गंमत आहे. तुम्ही मित्रांना करून दाखवा, शाळेमध्ये दाखवा, एखाद्या प्रदर्शनामध्ये चॅलेंज म्हणून दाखवा प्रेक्षकांना. आणि हा आजचा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.